नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल। खूप दिवसांनी आज आपण चला रेसिपी बघूया एखादी। तर या ठिकाणी मी चिल्लावी फिश आणलेली आहे, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। या नंतर आपण मॅरिनेट करणार आहोत लगेचच, तशी ठेवायची नाही। आलं लसूण पेस्ट तुम्ही कुठून पण घेऊ शकता, मी रेडीमेड वापरणार आहे तर मला झटकीपट बनवणार आहे मी। आणि लक्कीचा एक पॅकेट घेतलेले मी मसाल्याचे, रेडीमेड असं पॅकेट भेटतो, लक्कीचं नाही तर दुसऱ्या ब्रँडचं पण यूज करू शकता तुम्ही। हे व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय। चमच्यांनी तुम्हाला आवडत असेल तर करू शकता, पण मला जास्त करून म्हणजे हाताने पेस्ट केलेलं जास्त मी यूज करते। हाताने व्यवस्थित पेस्ट बनते, यानी चमच्यानी गाठी पण राहू शकतात, त्यामुळे मी व्यवस्थित हाताने पेस्ट करून घेणार। आणि बघू शकता याच्यामध्ये मी दुसरं काही घरचा ऍड केलेलं नाहीये, काहीच नाहीये, हेच फक्त लक्कीचा मसाला। याच्यात संपूर्ण साहित्य असते, याच्यात आणखीन काही टाकायची गरज नसते। तुम्हाला जर का तिखट हवा असेल तर तुम्ही लाल मिर्च पावडर थोडं टाकू शकता, पण हे ऑलरेडी तिखट झाली होती बरं का आमची फिश। तर मी व्यवस्थित तिथं संपूर्ण फिशला मॅरिनेट करून घेणार आहे। व्यवस्थित मॅरिनेट करा एक एक फिश घेऊन मित्रांनो, कारण की एकत्र जर का सगळे फिश सोबत मॅरिनेट केले तर काही ठिकाणी मसाला लागतो आणि लागत पण नाही, त्याच्यामुळे मग ते चांगलं नाही लागत खाण्यामध्ये। व्यवस्थित हळूहळू एक एक फिश घेऊन मॅरिनेट करायचं आहे इथे संपूर्ण फिशला। नंतर जर का वेळ असेल ना तुम्हाला, तर जेवढा 1-2 तास जेवढा वेळ आहे तेवढा मॅरिनेट करून फ्रीज मध्ये ठेवू शकता तुम्ही। मी इथं 20 ते 30 मिनिट ठेवला असेल जास्तीत जास्त फ्रीज मध्ये, मी जास्त वेळ काय ठेवलेला नाही। मॅरिनेट बघू शकता, संपूर्ण मसाला लावून घेतला व्यवस्थित, मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे मी फ्रीज मध्ये। इथं रवा घेतलाय, घरचाच रवा आहे, थोडा जाडसर होता म्हणून मिक्सरच्या भांड्यात थोडं बारीक करून घेतलाय मी। हळद, लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला यूज करते मी, घरी बनवलेला मसाला आहे बरं का हा, बाहेरचा नाहीये। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। आणि बघा फ्रीज मधून फिश काढलेले, मॅरिनेट झाले, 20 मिनिट ठेवली होती मी। आता रव्यामध्ये व्यवस्थित एक एक पीस आपण याला कोटिंग करणार आहोत वरतून रव्याने, कुरकुरीत होते, दुसरं काही नाही। आणि असं जर तुम्हाला एकत्र ठेवायचे असेल तर ठेवू शकता, जेवढी खायची तेवढी बाहेर काढून फ्राय करा, बाकीची फ्रीज मध्ये ठेवून द्या पीसेस, असं बी करू शकता तुम्ही, खराब होत नाही। आणि बघू शकता तुम्ही आता नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे मी, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एक एक पीस आपण कोटिंग करून व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊया। वरतून लिंबू पिळायचं, कांदा घ्यायचा, वाव खूप छान अशी टेस्ट लागते बरं का। नक्की ट्राय करा मित्रांनो, आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा। व्हिडिओ पाहून जाता तुम्ही, लाईक करत नाहीये। जेवढा माझा तवा होता तेवढे जेवढे पीस बसले तेवढे मी टाकलेले, बघू शकता इथं ऑलमोस्ट फ्राय झालेली आहे। आणि खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून मी